नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील एका अशा घटनेबद्दल ज्यानं संपूर्ण राज्य हादरून टाकले. ही आहे भिगवणमधील एका तरुणीच्या कथित अपहरणाची कहाणी. पण खरी गोष्ट इथं संपत नाही, कारण कोर्टात उभं राहून त्या मुलीनं अचानक आपला जबाब बदलला आणि तिथून सुरू झाला संपूर्ण प्रकरणाचा वेगळाच ट्विस्ट. भिगवण, एक शांत साधं गाव. पण एका दिवशी इथून एक तरुणी अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी झाली, पण काहीच पत्ता लागला नाही. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. माझ्या मुलीचं अपहरण झालंय. गावात कुजबूज सुरू झाली. सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल होऊ लागल्या. कोण आहे यामागे? ही प्रेम कहाणी आहे की अपहरण? सगळे प्रश्न हवेत तरंगत होते. तपास सुरू झाला आणि अचानक एक नाव समोर आलं, झहीर शेख. त्याच्यावर आरोप झाला की त्यानं मुलीला फूस लावून नेलं. गावात वातावरण तापलं. धर्माचा मुद्दा पुढे आला. सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांवर दबाव वाढला. पोलिसांनी तपास वेगात केला. सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं. मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आली आणि काही दिवसात दोघंही सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गावात थोडी शांतता पसरली. पण खरी कथा अजून बाकी होती. मित्रांनो, खरा धक्का इथं बसतो. कोर्टात उभी राहून त्या मुलीनं सांगितलं, माझं अपहरण झालेलं नाही. संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. ती म्हणाली, मी माझ्या इच्छेनं गेले होते. हा जबाब ऐकून घरच्यांना धक्का बसला. गावकरी संतापले आणि प्रकरणानं पूर्णपणे वेगळं वळण घेतलं. जर अपहरण नव्हतं तर तक्रार का? जर जबरदस्ती नव्हती तर आरोप कशासाठी? हे प्रेम होतं की दबावाखाली दिलेला जबाब? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. या घटनेनंतर भिगवणमध्ये तणाव वाढला. धर्म, समाज, राजकारण सगळे मुद्दे एकत्र आले. काही लोक म्हणाले, ही लव्ह जिहादची केस आहे. तर काही म्हणाले, दोन प्रौढ व्यक्तींचा वैयक्तिक निर्णय आहे. सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं. आता प्रकरण न्यायालयात आहे. पोलीस तपास सुरू आहे. दोन्ही बाजू आपापले पुरावे सादर करत आहेत. सत्य काय आहे हे न्यायालय ठरवेल. पण मित्रांनो, या घटनेतून एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपण सोशल मीडियावर जे काही पाहतो ते लगेच खरं मानतो का? आपण भावनेत येऊन एखाद्याला दोषी ठरवतो का? की सत्य बाहेर येईपर्यंत थांबायला हवं? ही घटना आपल्याला शिकवते, अफवांवर विश्वास ठेवू नका. कायद्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक प्रकरणाचे दोन बाजू असतात. भावनेपेक्षा सत्य महत्वाचं असतं. आज भिगवण शांत आहे, पण त्या दिवसाची आठवण अजूनही लोक विसरलेले नाहीत. ही फक्त एका मुलीची कथा नाही. ही आपल्या समाजाची परीक्षा आहे. सत्य कोणाच्या बाजूनं आहे हे वेळच सांगेल. पण तोपर्यंत आपण संयम राखूया आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवूया. जर तुम्हाला ही माहितीपूर्ण स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.